teeth whitening. Will it give you a Hollywood smile or will it be a total disaster? आज शिकूया. पांढरे, शुभ्र, चमकदार दात हे सगळ्यांनाच हवे असतात. एकदम फेस व्हॅल्यू वाढते आणि कॉन्फिडन्स वाढतो. सो टुडे लेट्स लर्न अबाउट टीथ व्हाइटनिंग. आता विविध ऑप्शन्स आहेत टीथ व्हाइटनिंगचे. फर्स्ट ऑप्शन इज जे मार्केटमध्ये अवेलेबल असतात स्ट्रिप्स, जेल्स. दे आर चीप. आपण नेटफ्लिक्स बघता बघता दातांवर स्ट्रिप लावायचं आणि अर्ध्या तासात तुम्हाला थोडे शुभ्र दात दिसतील. पण त्याचे तोटे काय आहेत? भयंकर सेन्सिटिव्हिटी होणार. दातामध्ये एक विचित्र मेटॅलिक टेस्ट येणार. शेवटी तुम्हाला वाटेल मी हे का केलं. नाउ लेट्स लर्न द सेकंड ऑप्शन. प्रोफेशनल इन हाऊस ब्लीचिंग. म्हणजे डेंटिस्टकडे जाऊन आपण दात ब्लीच करायचे. याचे खूप ॲडव्हान्टेजेस आहेत. लाइटनिंग फास्ट रिझल्ट्स. 1 तासामध्ये दात पांढरे शुभ्र होतील, चमचमीत दिसतील. पण लक्षात घ्या, दिस ट्रीटमेंट इज अ लिटल कॉस्टली. सेकंडली, एक हलकसं सेन्सिटिव्हिटी जाणवू शकतं. थर्ड आणि बेस्ट ऑप्शन म्हणजे नॅचरल रेमेडीज. बेकिंग सोडा आणि लेमन मिक्स करायचा आणि आपल्या दातांवर हळुवारपणे अप्लाय करायचा. त्याच्याने दातांचं थोडे शेड्स चांगले होतात. पण लक्षात घ्या, लेमन हे ॲसिडिक असतं. त्याच्याने इनॅमल थिन होतं. मग लॉंग टर्मसाठी इट इज नॉट अ गुड सोल्युशन. सो बिकम अ स्मार्ट पेशंट. रिमेंबर द टिप. ऑलवेज आस्क युअर डेंटिस्ट व्हाइटनिंगसाठी आपले दात रेडी आहेत की नाही, की आपल्या दातांना प्रोटेक्शनची गरज आहे. व्हाईट टीथ इज इक्वल टू कॉन्फिडन्स बूस्ट, बट ओनली इफ इट इज डन करेक्टली. हॅव अ हॅपी डेंटिस्ट विजिट. अजून काही प्रश्न असतील तर आय एम डॉक्टर पूनम वासे अँड आय एम हिअर टू हेल्प यू विथ ऑल युअर डेंटल प्रॉब्लेम्स. थँक यू.